नमस्कार मंडळी, रामराम। गावी आल्यानंतर गावाकडची ही कामं करण्यात खूप मजा येते, पण काही जण म्हणतात की तुम्ही फक्त दाखवण्यासाठी करता। ठीक आहे बाबा, तुम्हाला जे म्हणायचं आहे ते म्हणा, पण मला फार मजा आली। तर एकीकडून गाईचं वासरू दूध पित होतं आणि दुसरीकडून मी दूध काढत होते। पहिल्यांदा काढत होते त्याच्यामुळे मला काही जास्त जमलं नाही। मी थोडंसंच दूध काढल्यानंतर माझ्या भावाने काढलं आणि इथे आता भावाची शिदोरी बांधत आहोत। तर त्याच्यासाठी ब्लाऊज पीस घेतलेला आहे, नवं कोरं, आणि त्याच्यावरती स्वस्तिक काढून मग त्याच्यामध्ये ती परडी ठेवणार, त्यामध्ये सगळे पदार्थ आहेत। तर आमच्याकडे हे कल्चर आहे। तर तुमच्याकडे अशी कुठली नवीन पद्धत आहे ते नक्की सांगा, कारण प्रत्येकाच्या वेगवेगळ्या पद्धती असतात आणि आपापल्या संस्कृतीनुसार आपण ते कामं करत असतो। तर खूप मजा येते आमच्याकडे, कारण साखरपुडा असू देत, लग्न असू देत, ही छोटी छोटी ज्या गोष्टी आहेत तर त्या सगळ्या करून खूप भारी आपण अजूनही आपल्या परंपरा जपत आहोत आणि खेडेगावांमध्ये त्या अजूनही जपल्या जातात। तर इथे आता 5 जणी, म्हणजे सगळ्या बायका आलेल्या आहेत, पण 5 जणी हात लावतात आणि ते सगळी शिदोरी बांधतात आणि नंतर ती सगळी शिदोरी नवरीकडच्या मुलीला दिली जाते।